अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आलाय। सावेडी उपनगरातील सोनानगर चौक, बारसकर मळा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर अहिल्यानगर शहर पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या पथकानं धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। एका पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकार सुरू होता। कारवाईत पोलिसांनी हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारं साहित्य आणि तंबाखूजन्य पदार्थ असा 4200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलीस अंमलदार हेमंत खंडागळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली। त्यावरून आदिराज दोमल, मोहम्मद सत्तार अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सावेडी उपनगरातील सोनानगर चौक, बारसकर मळा येथे आदिराज दोमल हा अवैधरित्या हुक्का पार्लर चालवत असल्याची माहिती अहिल्यानगर शहर पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे यांना मिळाली होती। त्यांनी ही माहिती पोलीस अंमलदार खंडागळे, महेश मगर, सागर द्वारके यांच्या पथकाला देत कारवाईचे आदेश दिले। पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकत कारवाई केली। आदिराज दोमल हा या हुक्का पार्लरचा मालक असून तो बेकायदा हे केंद्र चालवत होता। छाप्यात मोहम्मद अन्सारी हा तरुण हुक्का पिताना रंगेहात आढळून आला। पोलिसांनी घटना ठिकाणावरून काचेचे पॉट, चिलीम, हुक्का पाईप, चिमटा आणि विविध कंपन्यांचे तंबाखूजन्य फ्लेवर्स असा मुद्देमाल जप्त केलाय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।